नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन सायलीला सांगतो की सगळे नेहमीप्रमाणे तुझ्याशी छान बोलायला लागतील. सायली म्हणते, तुमच्या तोंडामध्ये खीर पडो, पण ते बनवण्यासाठी मला अगोदर आत जावं लागेल, नाहीतर प्रिया खिरीच्या नावाखाली साधं दूध देईल सगळ्यांना. आता इकडे कल्पना सगळं किचन स्वच्छ करते आणि त्यावेळेस प्रियाला म्हणते की तन्वी, मला जरा लाकडी डाव शोधून दे ना. तेव्हा तन्वीचं लक्ष सगळं मोबाईलमध्ये असतं आणि ती तिथला सुरा उचलून तिच्या हातामध्ये देते. कल्पना म्हणते, अगं हे काय करतेस, मी तुला डाव मागितला, तू मला सुरा देतेस. तेव्हा तन्वी लगेच हसायचं नाटक करते. तेव्हा तिचं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्येच असतं. कल्पना म्हणते की मी कढाई पनीर बनवते, तू लगेच रोटी बनवायला घे. लगेच तन्वी म्हणते, अगं आई बघ ना, याच्यामध्ये ही बाई सांगते की कणिक मळताना थोडंसं दही घालायचं त्याच्यामध्ये, आणि हसू लागते. कल्पना म्हणते, हो मग दही घालावंच लागतं, आणि हे सगळं करण्यासाठी तुला व्हिडिओ कशाला पाहायला पाहिजे, मी सांगते ना तुला. आणि असं म्हणून रोट्या कशा बनवायच्या हे ती तिला समजावून सांगते. तेव्हा तन्वी मनातच म्हणते की एवढा किचकट अभ्यास तर मी 12वीला सुद्धा केला नव्हता, त्यापेक्षा इथून कल्टी मारलेलीच बरी. या बिंडोकाचा सगळा स्वयंपाक करून झाला की मगच परत येते. ती म्हणते की आई, मला ना माझ्या मैत्रिणीचा कॉल येते, मगापासून ती मला मेसेज करते हो. तिला ना एका प्रोजेक्टमध्ये माझी हेल्प हवी आहे. मी ना तिच्याशी लगेच 2 मिनिटात बोलून आल्या. नंतर आल्यानंतर करते ना कढाई पनीर, जिरा राईस, ते दह्या घालून रोट्या. आता हे सगळं प्रताप बघून हसत असतो, कारण तन्वीने अल्लदपणे अंग काढून घेतलेलं असतं हे त्याच्या लक्षात आलेलं असतं. आता कल्पना मात्र विचारात पडते. प्रताप म्हणतो, चला सासूबाई कामाला लागा, किचन सगळं तुम्हालाच सांभाळायचं आहे. आता कल्पना एकटी कामाला सुरुवात करते. तितक्यात सायली तिथे येते, अर्जुनही येतो. आता प्रताप विचारतो, काय रे, तुम्ही एवढे लवकर वापस कसे आलात? तेव्हा अर्जुन सांगतो, काही नाही, माझ्या बायकोला किचनमध्ये कामं करायची होती ना. आता कल्पनाला लाकडी कलता हवा असतो म्हणून ती इकडे शोधाशोध करते, मात्र ती काही बोलत नाही. पण सायली लगेच ओळखते आणि तिला लाकडी कलता आणून देते. आता कल्पना कणिक मळायला घेते, त्यावेळेस सायली तिला न मागता सगळ्या वस्तू तिथे आणून देते. ज्या गोष्टी तिला सापडतही नसतात त्या गोष्टी सायली पटापट तिच्या हातामध्ये आणून देते आणि स्वतःचंही काम करत असते. त्या दोघींचंही हे कोऑर्डिनेशन पाहून अर्जुन आणि प्रताप एकमेकांकडे पाहतच राहतात. कल्पना टेस्ट घेते आणि तिला काहीतरी कमी असल्याचं जाणवतं. तेव्हा सायलीसुद्धा टेस्ट घेते, तिलाही काहीतरी कमी असल्याचं जाणवतं, पण काय हे दोघींनाही कळत नसतं. सायली म्हणते, पंजाबी पद्धतीच्या भाज्यांमध्ये काहीतरी टाकायचं असतं, पण काय ते आठवत नाही आहे. तेव्हा कल्पना प्रतापला विचारते, काय हो, मी काजूची पेस्ट करून ठेवली होती ना, ती कुठे आहे? तेव्हा प्रतापला देखील आश्चर्य वाटतं की मला काय माहिती, मी कशाला ठेवू, मी ती बघितली नाही आहे. तेव्हा सायली अर्जुनला म्हणते, अहो आपण मगाशी बाहेर गेलो होतो ना, तेव्हा मी काजूची पेस्ट डीप फ्रीजरला ठेवली होती. अर्जुन म्हणतो, हो का, बरं झालं सांगितलंच, नाहीतर मला सापडलीच नसती. आता दोघीही काम करताना अजिबात बोलत नाही, मात्र अर्जुन आणि प्रतापला मध्ये घालून त्या दोघींचंही संभाषण छान चालू असतं. तेव्हा अर्जुन म्हणतो, डॅड, आपल्या दोघांचंही ना कबूतर झालं आहे. जुन्या काळात नाही का, काही मेसेज पाठवायचा असेल तर कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून पाठवायचे, तसंच झालं आहे आपलंसुद्धा. कल्पना पुन्हा प्रतापला काहीतरी विचारायला जाते. तेव्हा प्रताप म्हणतो, बस पुरे झाले, तुम्ही दोघीही सुगरणी आहात. तुम्ही दोघीही आम्हाला विचारून स्वयंपाक करताय म्हणजे नळाच्या तोटीला विचारून पावसाने येणं असं आहे. तुम्ही जे आम्हाला विचारताय ना त्याचे आम्ही फक्त उत्तर देतोय, बाकी काही नाही. त्यापेक्षा पदार्थ तुम्ही ठरवून बनवा, तुम्ही जसे बनवाल तसे आम्ही खाऊ. तेव्हा अर्जुनसुद्धा हो म्हणतो आणि चला डॅड, तुमच्याशी बोलायचं आहे, आपण इथून जाऊयात, असं म्हणून दोघेही तिथून निघून जातात. आता कल्पनाला बोलायला तर कोणी उरलेलंच नसतं, शेवटी पर्याय तिच्याकडे सायलीच असतो. तेव्हा सायली न बोलताच प्रत्येक गोष्ट कल्पनाच्या हातात देते आणि दोघी मिळून छान स्वयंपाक बनवत असतात. आता इकडे महिपत दामिनीच्या ऑफिसमध्ये डायरेक्ट आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे असं म्हणून आतमध्ये येतो. तेव्हा दामिनी रागातच म्हणते की तुम्ही नॉक करून यायला शिकलाच नाही आहात का, आणि आता ही गाणी बिणी ऐकवताय. महिपत म्हणतो, अहो देशमुख बाई, बातमीच तशी आणली आहे, तुम्हीसुद्धा ऐकाल ना तर 113% उठून नाचायला लागाल. दामिनी म्हणते की मला वाटलंच होतं काहीतरी ब्रेकिंग न्यूज असणार, कारण मला धमकी देऊन एवढ्या तोऱ्यात गेलेला माणूस असा नाचत परत येणार नाही. महिपत म्हणतो, पण मी रिकाम्या हाताने एंट्री नाही केली, तिकीट आणलंय. दामिनी म्हणते, कसलं, तुमच्या फ्लॉप सिनेमाचं का? महिपत म्हणतो, नाही हो, सिनेमाचं तिकीट नाही, माझी पोर साक्षी सुटन असं तिकीट आणलंय मी. महिपत तिला ती सुसाईड नोट दाखवतो. हेच तिकीट दाखवून माझी पोर साक्षी सुटणार आहे आणि तो मधुकर पाटील जेलात जाणार. दामिनी म्हणते, ही तीच सुसाईड नोट आहे ना जी तुम्ही लिहिली आणि जबरदस्तीने मधुकर पाटलांची सही त्यावर घेतली. महिपत म्हणतो, पण ते कोर्टाला कुठं माहिती,
जबरदस्ती सही घेतली म्हणून ते तुम्ही सिद्ध करालच ना की त्यांनी हे स्वतःहून केलं म्हणून. दामिनी म्हणते की वा शिकरे, तुम्ही माझ्यावरती हा जो विश्वास दाखवताय ना त्याने भरून आले मी. दामिनी म्हणते की ठीक आहे, आपण आता एक असं समजूयात की तुम्ही दामिनी देशमुख आहात आणि मी अर्जुन सुभेदार आहे आणि आपण कोर्टामध्ये कशी लढाई करणार त्याची एकदा प्रॅक्टिस करूयात. तेव्हा महिपत दामिनी देशमुख असल्यासारखं कोर्टामध्ये बोलू लागतो. तेव्हा दामिनी अर्जुन काय काय प्रश्न विचारू शकतो आणि कसं हे 3 मिनिटांमध्ये हँडरायटिंग एक्सपर्टला बोलवून सिद्ध करू शकतो हे सगळं महिपतला सांगते. आणि हे सगळं झाल्यानंतर या कोर्टामध्ये माझ्यावरती शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, कोर्टामध्ये माझ्या चिंध्या उडतील असं देखील ती त्याला सांगते. दामिनी सांगते की तुम्ही आता ही जी सुसाईड नोट घेऊन आलात ना माझ्याकडे मूर्खासारखी, त्यामुळे आता माझी सनद रद्द झाली आणि मी आता तुमची केस लढू शकणार नाही. महिपत म्हणतो मी एवढी मोठी तरी चूक केली नसेलच ना, कारण या चिठ्ठीचा आपल्याला काहीतरी फायदा करून घेता येईल ना. दामिनी म्हणते मी इतक्या वेळेस तुम्हाला समजावलं आहे, मग तुमच्या डोक्यात शिरत नाही का? तुम्ही पुन्हा पुन्हा अशा बिनडोक आयडिया घेऊन माझ्याकडे येताय. लिहून देऊ का तुम्हाला तसं? मग तुम्ही जितकं या केसपासून लांब राहाल ना तितकं तुमची मुलगी या केसमधून सुटण्याचे चान्सेस जरा तरी वाढणार आहेत. तेव्हा गप्प बसा, हाताची घडी घाला आणि काहीही बोलू नका. तेव्हा मला माझी ही केस माझ्या पद्धतीने बांधू देत. आणि रागातच त्या सुसाईड नोटचा बोळा करून ती फेकून देते. आता इकडे सायली आणि कल्पना सगळं जेवण बनवलेलं घेऊन येतात. तेव्हा प्रताप आणि अर्जुन म्हणतात की वा वा, जेवणाचा काय घमघमाट सुटला आहे. मला तर असं वाटतंय की रोज आपल्या घरामध्ये एखादा तरी वाढदिवस असायला हवा, म्हणजे कसं आपल्याला असं छान चमचमीत खायला मिळेल. कल्पना म्हणते की म्हणजे तुम्हाला रोजचं जेवण चांगलं मिळत नाही का? तेव्हा अर्जुन म्हणतो तसं नाही की मम्मा, जेव्हा 2 सुपरस्टार एकत्र असतात ना तेव्हा फिल्म कशी सुपरहिट होते तसं हे 2 सुपरस्टार एकत्र स्वयंपाक करतात ना, मग जेवण कसं सुपर डुपर हिट होतं. प्रताप म्हणतो पण हे सुपरस्टार क्वचितच एकत्र येतात, हा दुर्मिळ योग आहे अगदी. तेव्हा प्रिया लपूनच पाहत असते आणि चला सगळा स्वयंपाक तयार झाला म्हणजे आता एंट्री करण्यामध्ये काही हरकत नाही असं म्हणून ती आतमध्ये येते. आई चल लगेच मी कढाई पनीर करायला घेते असं म्हणून म्हणते. अरे सगळा स्वयंपाक झालासुद्धा. तेव्हा कल्पना तिच्याकडे आश्चर्यानेच पाहते. आता तन्वी पुन्हा खोटं बोलते की अगं माझ्या ना त्या मैत्रिणीला खूप भीती वाटत होती की ती फेल होती की काय, त्यामुळे मी तिला प्रोजेक्टमध्ये मदत करत होते. अर्जुन म्हणतो की भीती तुला वाटत होती की तिला, की तू किचनमध्ये फेल होशील. सायली तेव्हा अर्जुनकडे रागातच पाहते आणि प्रताप मात्र त्याच्या बोलण्यावरती हसत असतो. तितक्यात पूर्ण आजी तिथे येते. अगं स्वयंपाकाचा घमघमाट पार माझ्या खोलीपर्यंत येत होता, मग कोणी बोलवायच्या आतच मी इथे आले असं ती सांगते. तन्वी म्हणते की बरं झालं पूर्ण आजी, हे बघ सगळंच तयार आहे, आता मी लगेच वाढायला घेते. तेव्हा पूर्ण आजी तिच्याकडे दुर्लक्ष करते आणि कल्पनाला म्हणते की आज सगळं ऐनवेळी तुझ्यावरती आलं ना. मला वाटलं होतं की आज स्वयंपाकाला उशीर होईल, पण ऐनवेळी स्वयंपाक करायला लागूनसुद्धा स्वयंपाक वेळेत झाला आणि इतका घमघमाट सुटला याचाच अर्थ मला इथं आल्यानंतर कळाला. आता पूर्ण आजींनी सरळ सरळ सायलीचं कौतुक केलेलं असतं. तेव्हा सायली फार खुश असते आणि तन्वीचा मात्र पूर्ण चेहरा पडलेला असतो. ती लगेचच म्हणते की मी ना अश्विन कसं आला नाही हे पाहते, लगेच त्याला फोन करते. तेव्हा प्रताप म्हणतो की इमर्जन्सीसाठी गेलेल्या डॉक्टर मुलाला असं घरून सारखा सारखा फोन करायचा नसतो, येईल तो. तितक्यात अश्विन तिथे येतो आणि डॉक्टर मुलगा ऑलरेडी हजर झाला तर त्याला पाहून सर्वांना खूप आनंद होतो. पूर्ण आजी म्हणते की अश्विन, तुझ्या वाढदिवसाचा केक मला खायला मिळाला नाही ना म्हणून मी यांचे सगळ्यांचे कान पिळलेत, पण आता तुझं ऑप्शन तरी मला बघू देत. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात. जेवणाचे मेनू पाहून अश्विनला फार आनंद होतो. आज सगळं माझ्या आवडीचं केलं आहे. तेव्हा तन्वी म्हणते की अश्विन, आज तुझा वाढदिवस आहे, मग तुझ्यासाठी एवढं नाही करणार का मी? तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटतं, पण पूर्ण आजी म्हणते की तन्वी खोटं बोलू नकोस, आज सगळा स्वयंपाक कल्पनाने आणि हिने केला आहे. अर्जुन म्हणतो हिने म्हणजे कोणी? तेव्हा पूर्ण आजी म्हणते की तुझ्या बायकोने. तेव्हा सायलीला तर खूपच आनंद झालेला असतो. ती मनातच म्हणते की पूर्ण आजी, आज सगळ्यांसमोर माझ्यासाठी बोललात, लवकरच माझ्याशीही बोलाल. तर मित्रांनो, आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.